एखादा गंभीर गुन्हा घडल्यास तात्काळ प्रभारींनी वायरलेस मेसेज वरिष्ठांना देणं बंधनकारक आहे। तसं तातडीने घटनास्थळी प्रभारी आणि उपअधीक्षकांनी जाणं गरजेचं आहे। जर त्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिलाय। तसेच रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी तसेच घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल होण्यासाठी सांगली मिरजेत 24 तास पेट्रोलिंग सुरू करण्यात येईल। सराईत गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यासाठी दत्तक योजना राबवली जाईल। स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस आणि स्थानिक गुन्हेगारांचे डबल चेकिंग करतील, असं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी आज पोलीस मुख्यालयात भेट दिली। यावेळी बोलताना शर्मा म्हणाले, राज्यातील मोठ्या शहरात 24 तास पेट्रोलिंगची अंमलबजावणी केली जाते, परंतु त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर अंमलबजावणी करणं शक्य होत नाही। मात्र सांगली मिरज या दोन शहरात बीट मार्शलद्वारे 24/7 प्रमाणे पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या जातील। बीट मार्शलकडे 1 ते 1.5 किलोमीटर एरिया देऊन 24 तास पेट्रोलिंग करण्यास सांगितलं जाईल। अशा पेट्रोलिंगमुळे रस्त्यावरील गुन्हे, चेन स्नॅचिंग सारख्या प्रकाराला आळा बसू शकतो। पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्याचे प्रभारी विभागाच्या उपअधीक्षकांनी एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर तात्काळ घटनास्थळी आलंच पाहिजे। घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने वायरलेसवरून नियंत्रण कक्षास कळवलं पाहिजे। संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिलीच पाहिजे, अन्यथा हलगर्जीपणाबद्दल थेट निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा शर्मा यांनी दिलाय। वेदांत बंडगर खून प्रकरणाच्या अनुषंगाने जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर आणि संजय नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश कदम यांच्याविषयी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने 2 वेतनवाढ का रोखू नये अशी नोटीस बजावलं असल्याचंही शर्मा यांनी सांगितलंय। नदीकाठावर मासे पकडण्यासाठी तासनतास गळ टाकून उभे असणारे मासे शौकीन तुम्ही नक्कीच पाहिले असतील। काही जण व्यवसाय करतात, पण काही जण मात्र निव्वळ शौक म्हणून मासेमारी करतात। पण या शौकापायी माशाऐवजी गळ टाकणाऱ्याचाच जीव कंठाशी आल्याचा प्रकार सांगलीत घडलाय। त्याचं झालं असं की अशाच एका माणसाने मासे शौकीनाने आपला गळ पाण्यात टाकला आणि ओढ बसल्यावर त्याला वाटलं मोठा मासा गळाला लागला, पण जेव्हा गळ ओढून पाहिला तर माशाऐवजी दिसली मगर। गळाला लागलेले मगरीचे पिल्लू जरी ते असलं तरी जवळपास मोठी मगर असण्याची शक्यता होतीच की। त्यामुळेच त्यांनी इतरांनाही आवाहन केले की मासे पकडायला येताना जरा काळजी घ्या, नाहीतर डायरेक्ट मगरीचाच घास व्हाल। ते हिंदी गाणं नाही का, शिकारी खुद यहाँ शिकार हो गया, तसाच विषय व्हायचा। तेव्हा मासे शौकीनांनो सावधान, काळजी घ्या। पण ही सावधगिरी केवळ मासे पकडणाऱ्यांसाठीच नाही तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे। कारण आता पावसाळ्यात पाणी आल्यानंतर नदी काठावर मोटार सुरू करायला येणाऱ्या, मोटारी काढून नेणाऱ्या शेतकऱ्यांची वर्दळ असते। मग जर मगरीची पिल्ले इथं आहेत म्हणजेच त्यांची आई पण आसपास असणारच। तेव्हा मगरीचं भक्ष्य होण्यापासून स्वतःला वाचवा। नदीकाठी येताना योग्य ती काळजी घेतलेलीच बरी। विटा शहरालगतच्या लेंगरे रस्त्यावरील भांबर्डे टेकाजवळ खडी परिसरात शिवसेना नेते रामचंद्र भिंगारदेवे यांच्या शेतात रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झाले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता आढळून आलेले ठसे हे बिबट्याचेच असल्याचं निष्पन्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बुधवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास रामचंद्र भिंगारदेवे यांच्या शेत परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली। माहिती मिळताच वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी विलास पवळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिसराची पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचे पुरावे शोधण्यास सुरुवात केली। यावेळी आढळून आलेल्या पावलांच्या ठशांची तपासणी करण्यात आली असता ते ठसे बिबट्याचे असल्याचं वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे विटा शहराच्या अगदी जवळ बिबट्याचं अस्तित्व स्पष्ट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। आसपास काही अंतरावर दाट लोकवस्ती असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले। सकाळी आणि रात्री फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जाते। बिबट्याच्या संभाव्य हालचाली लक्षात घेऊन वन विभागाकडून परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून त्याचा मागोवा घेण्याचं काम सुरू आहे। रात्रीच्या वेळी एकट्याने शेताकडे अथवा निर्जन ठिकाणी जाणं टाळावं, लहान मुलांवर लक्ष ठेवावं, तसेच बिबट्याचं दर्शन झाल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी असं आवाहन केलं आहे। जत तालुक्यातील जालिहाळ बुद्रुक गावात दारू पिऊन वारंवार घरात येऊन भांडण करणाऱ्या मुलावर संतापलेल्या वडिलांनी विळ्याने वार करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय।
विश्वनाथ शिवराय पाटील असं मृताचं नाव असून बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे। उमदी पोलीस ठाण्यात आज पोलीस पाटील मारुती वसंत पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली असून संशयित आरोपी शिवराय गंगाप्पा पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामध्ये मयत मुलाने देखील प्रतिवाद करत वडील शिवराय यांच्यावर हल्ला केला। यात ते देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कर्नाटक येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मयत विश्वनाथ पाटील हा नेहमी दारू पिऊन घरी येऊन कुटुंबियांना त्रास देत होता। वडिलांसोबत भांडण करत वाद निर्माण करायचा। या वादाचं रूपांतर हाणीमारीत झालं। मुलगा विश्वनाथ याने धारधार विळा घेऊन वडिलांवर हल्ला चढवताना त्याच्या हातातील विळा हिसकावून घेऊन संतापाच्या भरात शिवराय पाटील यांनी त्याच विळ्याने विश्वनाथच्या छातीवर वार केला। यात तो गंभीररित्या जखमी झाला। या दरम्यान त्यानेही वडील शिवराय यांच्यावर प्रतिहल्ला केल्याने ते देखील जखमी झाले। त्यांच्यावर कर्नाटक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रात्री उशिरा उमदी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असता मृतदेहावर रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी घटनास्थळी भेट दिली असून या घटनेची उमदी पोलिसात नोंद झाली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करत आहेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या राज्यातील सुमारे 1,34,000 युवक युवतींना शासनाने न्याय द्यावा, भरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य द्यावे, 10% आरक्षण लागू करावे, तसंच 6 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अन्यथा सांगलीत मोर्चा आणि आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी केलाय। मागण्यांसंदर्भात तुकाराम बाबा महाराज यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं। राज्यातील युवक युवतींना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि रोजगार क्षमतेत वाढ व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती। सुरुवातीला या योजनेचा कालावधी 6 महिन्यांचा होता, मात्र विविध आंदोलनानंतर शासनाने आणखी 5 महिन्यांची मुदतवाढ दिली। अशा प्रकारे 11 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर हजारो प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार झालेत। युवा प्रशिक्षणार्थींच्या भवितव्याचा विचार करून राज्यातील 36 जिल्ह्यात विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली होती। या आंदोलनांना राज्याचे मंत्री भरत गोगावले, उदय सामंत यांनी भेट दिली होती। तसेच या योजनेचे जनक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून निवडणूक झाल्यानंतर हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं, असेही तुकाराम बाबा यांनी सांगितलं। सध्या विविध शासकीय विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू असून या भरतीत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना प्रथम प्राधान्य देण्यात यावे ही संघटनेची प्रमुख मागणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मागण्या पुढील 8 दिवसात मान्य न झाल्यास सांगली येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येईल। त्यानंतर स्टेशन चौक येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय। सांगलीतील शिवशंभो चौक येथे तरुणांच्या टोळक्याने चांगली दहशत माजवली। एका व्यावसायिकाच्या दुकानात घुसून त्याला धंदा करायचा आहे की नाही असं म्हणत 20,000च्या लाचेची मागणी करत त्याला आणि त्याच्या कामगाराला बेदम मारहाण करत नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। ही घटना बुधवारी रात्री 7:15 वाजण्याच्या सुमारास शिवशंभो चौक येथील हार्डवेअर दुकानात घडली। या प्रकरणी जखमी युसुफ जमील पटवेगार यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित योगेश माने, शुभम यमगर, सोहेल कलेगार, सुमित लोंढे, तेजस तिवरे आणि अनोळखी 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय। जखमी युसुफ पटवेगार हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील कुपवाड रोडवर असलेल्या बालाजीनगर परिसरात राहतात। त्यांच्या शहरातील बायपास मार्गावरील शिवशंभो चौक येथे हार्डवेअरचं दुकान आहे। बुधवारी रात्री 7:15 वाजण्याच्या सुमारास पटवेगार हे दुकानामध्ये काम करत होते। यावेळी संशयित 7 ते 8 जण त्यांच्या दुकानात घुसले। पटवेगार यांच्या मुलाने दिलेली तक्रार मागे घे, तुला इथे धंदा करायचा आहे की नाही, तू मला 20,000 रुपये दे असं म्हणत संशयितांनी पटवेगार आणि त्यांच्या दुकानातील कामगार भरत पन्नालाल शर्मा यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून एकाने जवळच पकडलेल्या लाकडी ओंडक्याने पटवेगार यांच्या पाठीवर मारले। तसेच दुकानातील असलेल्या साहित्याने मारहाण करत असताना पटवेगार खाली पडले। यावेळी त्यांच्या खिशातील असलेले कामाचे 40,000 ते 50,000 रुपये रोख रक्कम आणि पाकिटातील आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, क्रेडिट कार्ड हे कागदपत्र पडलं। यानंतर संशयितांनी दमबाजी करून तिथून पळ काढला। घडलेल्या या प्रकारानंतर पटवेगार यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित 5 ते 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांची शिकण्याची जिद्द पाहून काम करायला आणखी ऊर्जा मिळते। सांगली, मिरज आणि कुपवाड शहराच्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक आणि आमूलाग्र बदल घडवण्यासाठी भविष्यात प्रयत्न करू अशी ग्वाही महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिली आहे। महापालिका शाळा क्रमांक 7ला महापौर धीरज सूर्यवंशी यांनी भेट दिली। शाळेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला।
भेटीवेळी शाळेच्या सुविधा, शिक्षण प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आलाय. सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील मुलांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी महापालिका शाळांचा सर्वांगीण विकास करणं हे प्रमुख ध्येय आहे. शाळेतील मुलांच्या उत्साही चेहऱ्यावरचे आनंद आणि त्यांच्या शिकण्याची जिद्द पाहून काम करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळाल्याचं त्यांनी महापौरांनी सांगितलं. या भेटीमुळे महापालिका शाळांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची प्रक्रिया अधिक गतीने पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती आणि कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या वतीने गुरुवारी अन्यायी वाढीव घरपट्टी रद्द करण्याबाबत महापालिका उपायुक्त अश्विनी पाटील यांना निवेदन देण्यात आले. शहराला अनेक मूलभूत समस्यांनी ग्रासले. वारंवार समस्या निराकरणासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागते. सुविधांचा वणवा असताना अवाजवी जाचक वाढीव घरपट्टी आकारणी केली जाणार आहे. त्याचा सर्वांना सामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. आम्हाला वाढीव घरपट्टी अमान्य आहे. सोमवारपर्यंत यावर तोडगा काढावा, अन्यथा मंगळवारी प्रभाग समिती कार्यालय कुपवाड येथे घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की, माजी उपमहापौर मोहन बापू जाधव, नगरसेवक प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष मोहनसिंग राजपूत, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सागर खोत, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रवीण कोकरे, सचिव विलास माळी, खजिनदार प्रकाश वनखंडे, विठ्ठल सपकाळ, समीर मुजावर, सुरेश साखळकर, महेश निर्मळे, अमोल कदम, श्रीकृष्ण कोकरे, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अमर दिडवळ, उपाध्यक्ष सचिन नरदेकर, नजीर बारगीर, समाधान धोत्रे आदी जण उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी वाढीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने विश्रामबाग येथील स्फूर्ती चौकात स्वाक्षरी मोहीम राबवून आक्रमक आंदोलन करण्यात आले. तर सोमवारी महापालिकेसमोर जन आंदोलन करण्यात येणार आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहिमेचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत घरपट्टी वाढी विरोधात आपला संताप व्यक्त केलाय. यावेळी बोलताना मंगेश चव्हाण म्हणाले, निवडणुकीपूर्वी भाजपने नागरिकांना विविध आश्वासने दिली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्याचा निर्णय घेतलाय. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणी ही सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी असून या निर्णयाला शहरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात व्यापक जनमत तयार करण्यासाठी आणि पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी दिनांक 29 जून रोजी महापालिका मुख्य कार्यालयासमोर नागरिकांच्या वतीने भव्य जन आंदोलन छेडण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते गजानन मिरजे यांनीही महापालिका प्रशासनावर टीका करत घरपट्टी वाढ तातडीने मागे घेण्याची मागणी केली. या आंदोलनात संतोष चौगुले, गुरुदेव चौगुले, महालिंग राजमाने, भरत पाटील, विकास पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये सुमारे 1500हून अधिक फाईल्स प्रलंबित असल्याचं समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर दिवसभरात सुमारे 400 फाईल्स निकालात निघाल्या. एका दिवसात इतक्या फाईल्सचा निपटारा झाला. मग इतके दिवस का थांबल्या होत्या याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले. विविध विभागात अनेक फाईल्स 2 महिन्यांहून अधिक काळ रखडून राहिल्याने प्रशासकीय निर्णय आणि लोकप्रतिनिधींमार्फत पाठपुरावा करण्यात आलेल्या प्रस्तावांचा खोळंबा होत होता. त्यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांमधून नाराजी व्यक्त होत होती. अध्यक्ष पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेत अध्यक्ष पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रलंबित फाईल्सबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. अध्यक्षांच्या निर्देशानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर यांनी गुरुवारी तातडीने सकाळी खातेप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीत प्रत्येक विभागातील प्रलंबित फाईल्सचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित फाईल्स तातडीने निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीनंतर जिल्हा परिषद मुख्यालयासह विविध विभागांमध्ये दिवसभर फाईल निपटाऱ्याची प्रक्रिया सुरू होती. विविध विभागात 1635 फाईल्स प्रलंबित होत्या. दुपारी ही संख्या 1338 झाली. सायंकाळी 1234 फाईल्स प्रलंबित दिसत होत्या. सुमारे 6 तासात 401 फाईल्सचा निपटारा झालाय. त्यामुळे 1.5 ते 2 महिन्यांपासून कोणत्या कारणासाठी फाईल्स खोळंबल्या होत्या, प्रलंबित असलेल्या फाईल्स काही तासात कशा काय निकालात निघाल्या, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.